तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे. खूप जण विचारतात, भाऊ रसवंतीमध्ये खरंच किती प्रॉफिट असतं? तर मी आलो जालना मार्केटला, इथं थांबलो तर भैयाच्या थोडक्यामध्ये मुलाखत घेतली. तुम्ही जर रसवंतीचा टाकण्याचा जर विचार करत असाल तर फक्त थांबा, एक वेळेस व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल एखादीची रसवंतीची कमाई किती असतं, टाका की नाही टाकावं, टोटल खर्च किती होतो, टोटल नफा किती असतो, त्यासाठी लक्ष देऊन पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू. 15 वर्ष म्हणजे उन्हाळ्यामध्ये सीझन असते का? जागा वगैरे आपली स्वतःच्या नाही. ऊस आता कसं विकत चालली का घरचा आहे का? कस्टमर जास्त याच्यावरची रस प्यायला आवडतात का? चाकावरचा मसनीवरची तर कोणीच लावत नाही सरासरी. सकाळी जे म्हणजे चालिकाची वेळ किती वाजता असते आपली? 7ला. तर कस्टमर किती वाजतापासून सुरू होतात? 9 वाजेपर्यंत. किती वाजेपर्यंत चालते मग? रात्री 9 वाजेपर्यंत. गिऱ्हाईक थांबतात का नाईटला पण? बैलजोडी घरचीच आपल्याला. अजून एक जोडीदार आहे का? जोडी का? तर जे आपल्या जालना मार्केट तुम्ही बघू शकता, रोडला जो मेन एरिया आहे, इथं पहिल्यापासून रसवंतीचं हे ठिकाण आहे का? पहिले इथं ओढं वगैरे होते आपले, त्यामुळे सावलीमुळे गिऱ्हाईक थांबत जाईल. पहिले बांधला समजा रसवंतीचा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, पूर्ण जालना रोडला तुम्ही बघू शकता, इथं मिनिमम आपल्या 17 दुकान आहे रसवंतीच्या. तर सगळे आपापल्या कस्टमर आपापल्या पद्धतीने थांबतात समजा. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे कस्टमर थांबण्यासाठी काय काय करावं लागतं? मेन गोष्ट थंडी मस्त चांगला रस द्या लागतो. क्वालिटी चांगली एकदम. त्यानंतर सावली वगैरे. आणि ते फवारे वगैरे लावतात, ते लावले नाही तुम्ही सध्या? लावले का? ते कधी चालली? नंतर जेव्हा कडक ऊन झालं तेव्हा? 1 वाजता ज्यावेळेस कडक ऊन झालं तेव्हा म्हणजे गिऱ्हाईक अट्रॅक्शन होण्यासाठी फवारे वगैरे लावले असते का? तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, रसवंती ज्यावेळेस तुम्ही स्टार्टला सुरुवातीला टाकली त्यावेळेसचा खर्च किती होता तुमचा? आमचा खर्च तर त्यावेळेचं सांगता व्यस्त जे कुणाला तर रसवंती टाकायची, त्याला टोटल खर्च किती येऊ शकतो? त्याला 1 लाख रुपये येतो. 1 लाख रुपये. तर कशासाठी 1 लाख रुपये लागतात मिनिमम? गाडी 40,000ची. गाडी 40,000 रुपयाची. तुम्ही बघू शकता मित्रांनो, गाडी 40. तर याच्यामध्ये जे मशनरी भेटते आपली इंजनावरची, तर ते कमी रेटचं असतं ना? नाही, ते घेत नाही ना आमच्याकडे. घेत म्हणजे चालतच नाही. रस पेत नाहीच असते त्याच्या. ठीक, याच्यावर क्वालिटी बाजार रस लागतो म्हणता का? तर 40,000ची. त्यानंतर जोडी आपली बैलजोडी बैलजोडी 80,000. 80,000 रुपयाची. आणि परत आपल्या आता डेकोरेशन नेट लागत. नेट जाईस असं टोटल 1 लाख रुपये खर्च समजा पकडून चालायचा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तर 1 लाख रुपयाचा मिनिमम खर्च आलेला आहे तुम्हाला. तर रोजच्या इन्कम किती असते तुमची कस्टमर येणारी? 4 ते 5,000. 4 ते 5,000 रुपये. तर किती महिने? 4 महिने सीझन असतं का आपले? नाही, 9 महिने सीझन असतं दसऱ्यापासून. तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. तर आता सध्याला ऊस आपला घरचाच आहे का? ऊस आपण किती क्विंटल सेल करतात एक दिवसा? एका दिवसाचा 3 क्विंटल. 3 क्विंटल. तर आता सरासरी काय क्विंटल ऊस चालली खरेदी? 600 रुपये क्विंटल. 600 रुपये क्विंटल. समजा 1800 रुपयाचा आपल्याला रोजचा ऊस घेतात, 2,000 रुपयाचा ऊस खरेदी करण्यासाठी. आणि परत लिंब वगैरे आपल्याला किती लागतात रोजचे? रोजचे लिंब 1 किलो. 1 किलो. तर लिंबाची रेट काय चालली सध्याला आता? 200 रुपये किलो. म्हणजे 2200 रुपये खर्च. त्यानंतर परत कोणता खर्च असतो आपल्या याच्यामध्ये? बाकी काहीच नाही समजा. जे मग ॲडव्हान्स आपण गुंतवले तेच नंतर. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे, म्हणजे मिनिमम आपला रोजचा समजा 2,500 रुपये खर्च आहे. आणि आपल्याला डेप वगैरे काही सरकीची. तर टोटल आपला समजा 2,500 रुपये खर्च आहे. ते कस्टमर पैसे घेते. रसाची क्वालिटी कशी वाटली भाऊ? मस्त वाटले. मस्त वाटली का? नंबर 1. नंबर 1 आहे का? कुणाचं रस प्यायला मजाच वेगळी असते का? एकदम छान योग्य अगदी. तुम्ही बघू शकता ऊसाची क्वालिटी पण एकदम शानदारपणे नाही. आता मिनिमम समजा रोजचं तुमचं किती गल्ला म्हणले तुम्ही? आता सकाळपासून तर 9 वाजेपर्यंत आपला 5 ते 6,000 रुपये मिनिमम गल्ला येतो आपला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, कोणता धंदा छोटा किंवा मोठा नसतो, फक्त करण्याची एक जिद्द असं हवी. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रसवंतीची व्यवसाय आपण सुरू करू शकता. व मित्रांनी तर माझ्या तुम्ही बघू शकता रसवंतीची व्यवसाय टाकला आहे. तर तुम्हाला काय वाटतं समजा एक रसवंतीची व्यवसाय टाकलेला आहे तुम्ही, तर कसं वाटतं? लोकांचं काम केल्यापेक्षा योग्य कसं आहे? चांगला आहे. चांगला आहे का? स्वतः मालक आहे. चालक मालक स्वतः. फक्त याच्यामध्ये समजा आपलं बैल घरचे घ्यावं लागते व जागा चांगली पॉईंट लागते. आता जर कोणाला रसवंती टाकायची म्हटलं जागाही तर भेटत नाही सरासरी. कोणी देत पण नाही सरासरी मेहनत. ठीक आहे. तर आपला ॲड्रेस कुठे आहे सध्याला आता? पिंपळगाव, जालना रोड. जालना रोड. चालेल धन्यवाद.
तर मित्रांनो थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की रसवंती व्यवसायामधून खरंच किती पैसे भेटतात. व्हिडिओच्याद्वारे सांगितलं पण तरी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. भाऊची एक दिवसची कमाई किती व किती महिना भाऊ पाडतो. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल व्हिडिओच्याद्वारे टोटल रसवंती टाकण्यासाठी 1,00,000 रुपये खर्च होतो. त्यानंतर आपली प्रॉफिटचं सुरू होते. तर मित्रांनो भाऊचा गल्ला आहे 5 ते 6,000 रुपये व खर्च आहे भाऊला 2,000 रुपये डेलीचा. कसा तर तुम्ही बघू शकता 1800चा ऊस लागतो, 200 रुपयाचे लिंब लागते आणि तुम्ही बघू शकता असा 2,000 रुपये खर्च आहे आणि भाऊला गल्ला 5 ते 6,000 रुपये. तर आपण 5,000 रुपये धरा, 2,000 साईडला काढून घ्या, खाली प्रॉफिट निघतं 3,000 रुपये उरतं. एक महिन्यामध्ये 90,000 रुपये भाऊ प्रॉफिट कमवतो. तुम्ही बघू शकता 90,000 रुपये रसवंती व्यवसायामधून कमवत होतं. विचार करा मित्रांनो टोटल खर्च काढण्यासाठी फक्त भाऊला एक महिन्यामध्ये पूर्ण खर्च निघतो. बाकीचं तुम्ही बघू शकता उन्हाळी सीझन असं असतं, कोणता धंदा छोटा नसतो. म्हणून म्हणतो मित्रांनो काही धंदा करा, धंद्यामध्ये उतरा. आपले मराठी माणूस जो का व्यवसायामध्ये उतरला पाहिजे. तुम्ही बघू शकता कुठेही तुम्ही 12-13,000 रुपये काम करता कंपनीमध्ये, त्यापुरता स्वतः धंदा टाकून पहा. नाही सेटल झाला तर सोडून द्या, नंतरचे कामं करणंच आहे. पण स्वतः एकदा कोणतरी धंदा टाकून पहा. आता खूप भाऊ म्हणून 10 रुपयांना 20 रुपयांना पैसे गोळा करावे लागते. हो मित्रा 20 रुपये गिल्लाशे 15 रुपये गिल्लाशे पैसे गोळा करावे लागते. पण कस्टमर येतात व कस्टमर आल्यानंतर पैसेही वाढतो. तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो तुम्ही मसा आता भाऊची दुकान चालते म्हणून भाऊला चांगलपणा गल्ला येतो. गल्ला आल्यानंतर प्रॉफिट 100% होतं. पण खूप जण असतात त्यांची रसवंती टाकल्यानंतर त्याला 1,000 ते 1,500 रुपये गल्ला येतो. पण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की रसवंती व्यवसायामध्ये अर्धे पैसे राहते. म्हणजे तुमचं 2,000चं जर तुम्हाला जर गल्ला आला तरी 1,000 रुपये प्रॉफिट होतो. आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की सांगायला विसरू नका. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. भाऊकडे 20 रुपये गिल्लासचे फुलमध्ये एकदम कडकमध्ये एकदम